वाटाणे नव्हते गेले का? नाही करत आम्ही. वाटाणे नाही करत. का हे शिजत नाही. तुमच्याकडे शिजत नाही का? लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार खरंच योग्य दर्जाचा आहे का हा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण अंगणवाडी सेविकेनेच हा आहार निकृष्ट असल्याचं सांगितलंय. त्यामुळं एका शाळेतला आहार पाहू शकतो या ठिकाणी भात शिजवून मुलांना दिलेला आहे आणि लापशी आहे. तर आपण अंगणवाडी ताईंना विचारूया. आज ताई किती मुलं आली होती शाळेत? 10 मुलं होती. काय काय रोज आहार दिला जातो? आज लापशी आणि खिचडी भात होता आणि उद्या उसळ आणि वाटाण्याची, पण वाटाणा आम्ही देत नाही, फक्त डाळ भात करतो. मग का नाही वाटाणा ते? ती शिजत नाही त्याच्यामुळे. म्हणजे कधीपासून हे सगळं होते? आता ते बरेच दिवस झाले शिजत नाही वाटाणे, मग आम्ही ते बंद केले द्यायचे. तुम्ही सांगितलं का हे शिजत नाही? हो, तक्रार सांगितलं. सगळ्यांनी ऑफिसला सांगितलं ना, आमच्या सगळ्या म्हणजे बायकांनी वाटाणा शिजत नाही सगळ्यांनी सांगितलं. किती दिवसापूर्वी सांगितलं? ते मीटिंगच्या वेळेस सांगितलेलं आम्ही. किती दिवस झाले साधारण? 15 ते का महिना झाला असेल सांगितलं. तरी त्यांनी काय तो वाटाणा नेला परत का नाही? नाही ते बोलले मग देऊ नका, नाही शिजत तर. नाही नेलेलं नाही. मग आम्ही ते डाळ केली, म्हटलं डाळ शिजते का बघू, पण ते नाही शिजत डाळ. तर त्या डाळीतही काही गारा वगैरे असतात? नाही, वाटाण्याच्या ह्याच्यात नाही ते. नाही, डाळीत काही गारा वगैरे ते लापशीचं जे गहू आहे त्याच्यात कचरा खूप आहे. हा मग ते पाकडून हे करते ना, पाकडून वगैरे म्हणजे असं देतात. जे पुरवठा करतात त्यांना तुम्ही सांगत नाही का हे खराब आहे, ह्याच्यात कचरा खूप आहे, लहान मुलांना खायला द्यायचे? आता आम्ही सांगतो, ते गाडी येते त्यांना सांगतो आम्ही, पण ते म्हणतात आता वरतून येतो आम्ही काय. आणि गरोदर मातांना जे देतात त्याचाही काहीतरी दर्जा चांगला नाही, चांगलं नाही म्हणून त्या बायका पण नेत नाहीत. ते सुकडी, हा. हा सुकडी नाहीये चांगली, गरोदर बायांना सुकडी येते. तर ते नेत का नाहीत? ते नाही ती खराब असतात बोलतात, ते खाण्यायोग्य नाही असं सांगतात. अगदी बरोबर आहे. एका बाजूला लहान मुलांना दिला जाणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा आहे, वाटाणा शिजत नसल्याची तक्रार या महिलांनी अनेक वेळा केली. त्यासोबतच आता गरोदर मातांना दिला जाणारा आहारही निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामुळं गरोदर माताही या आहाराकडे दुर्लक्ष करतायत. राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपयांचा हा आहार खरेदी केला जातो, मात्र तो लाभार्थ्यांपर्यंत जात नाही. याची कारणं वेगळी आहेत, कारण हा आहार निकृष्ट दर्जाचा आहे. आता या सगळ्या प्रतिक्रिया पुढे येत असताना राज्य सरकार या आहाराकडे लक्ष देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.